नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, स्पेशल असणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये अग्निवीर भरतीसाठी पुढच्या 5 महिन्याचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने करायचं, जेणेकरून अग्निवीर भरतीची पुढची जी जाहिरात 5 महिन्यानंतर येणार आहे त्याची तयारी तुम्हाला आतापासून चांगल्या पद्धतीने करता येणार आहे। आणि जाहिरात जरी 5 महिन्याने येणार असली तरी तयारी आतापासूनच करावी लागेल, कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच तुमचं सिलेक्शन होत नाही। मग आतापासून तयारी कशा पद्धतीने करायची आहे, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून तुमचं सिलेक्शन कसं फिक्स करायचं त्याबद्दल आपण डिस्कस करूया। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचे जे मित्र अग्निवीरची तयारी करताय त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे। अशाच अपडेटसाठी, अभ्यासासाठी, तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचंय। आता बघा, अग्निवीर भरतीची जी काही पुढची जाहिरात आहे ती 5 ते 6 महिन्यानंतर जास्तीत जास्त येणार आहे। आता ऑगस्ट महिना एंडिंग झाला म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पासून जवळजवळ अग्निवीर भरतीच्या हालचाली सुरू होतात। कधी कधी जाहिरात थोडीशी लेट होत असते, कधी कधी बरोबर वेळेवर म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन जात असते। ठीक आहे का? जानेवारीच्या आसपास तुमची जाहिरात येणार, जास्तीत जास्त आली तर 10 फेब्रुवारी पर्यंत येणार आहे। मागची जी जाहिरात आली होती ती 13 फेब्रुवारीच्या आसपास आली होती बघा। म्हणून तुम्हाला इथून पुढे जे 5 महिने, त्या 5 महिन्याचं नियोजन आतापासून केलं पाहिजे। आतापासून केलं तर तेव्हा तुमचा अभ्यास कंप्लीट होणार। सिलेक्शनसाठी तुमचा सगळा अभ्यास कंप्लीट झालेला पाहिजे, रिव्हिजन झालेलं पाहिजे, प्रॅक्टिस झालेली पाहिजे, त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे ना। फक्त लेखी परीक्षा पास करायची नाही, तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे, जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव झळकलंच पाहिजे अग्निवीर म्हणून। आताच्या भरतीमध्ये बऱ्यापैकी मुलं सिलेक्शन झाले, मुलांचे रिव्ह्यू आले, फोन आले, तुमच्या पुस्तकाचा फायदा झाला, बॅचचा फायदा झाला। ठीक आहे, तुम्हाला सुद्धा बॅच करायची असेल बेसिक टू ॲडव्हान्स तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे। डेमो लेक्चर बघा, आवडले तर करा। पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे ज्याचा खूप जास्त मुलांना फायदा होतोय बघा। आता तुमचं हे जे काही टार्गेट आहे, जाहिरात कधी येणार त्याबद्दल मी बोललो। जागा दरवर्षीच अग्निवीरांच्या खूप जास्त येत आहे बघा। आताच्या मागच्या भरतीमध्ये 1 लाखाच्या आसपास जागा होत्या, पुढच्या भरतीमध्ये सुद्धा 80,000 ते 1 लाखाच्या आसपास जागा असणारच आहे। आणि यामधून एक जागा तुम्हाला तुमची फिक्स करायची आहे बघा। तर अभ्यासाचं नियोजन, सिलेक्शनचा तुम्हाला एक मंत्र सांगतो मी, खूप महत्वाचा। जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर त्यासाठी महत्वाचे विषय कोणकोणते? गणित, बुद्धिमत्ता, याचे सोपे सोपे प्रश्न असतात। इथं तुम्हाला एक पण तुमचा मार्क नाही गेला पाहिजे। म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे जीडी साठी, ट्रेड्समॅन साठी, वुमेन मिलिटरी पोलीस साठी जवळजवळ 20 प्रश्न विचारले जात असतात आणि इथं 20 पैकी 20 गुण घेण्याचा खूप मोठा चान्स तुमच्याकडे। इथं 20 पैकी 20 मिळाले आणि तिकडे जीके आणि त्याचबरोबर विज्ञानमध्ये जर 10-15 प्रश्न तुम्ही बरोबर आणले दोन्ही मिळून, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढत असतात। मग पहिला पॉइंट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की गणित बुद्धिमत्ताचा मी एक पण मार्क जाऊ देणार नाही। तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी कोणते टॉपिक करायचे की तेवढे कमीत कमी टॉपिक करून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात ते पण टॉपिक मी सांगणार आहे। पहिलं टार्गेट आपलं हे असलं पाहिजे की गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करणं। त्यानंतर दुसरं टार्गेट म्हणजेच काय? विज्ञानच्या संकल्पना समजून घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण विज्ञान हे थोडंसं अवघड जात असतं मुलांना। गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोपे असतात, विज्ञानचे पण सोपे असतात, पण लहानपणापासून विज्ञानला आपण हेट करत असतो, तिरस्कार करत असतो विज्ञानचा। गणिताचा पण करतो, पण इथं गणिताचे प्रश्न लय चिल्लर आणि सोपे येत असतात। ठीक आहे, एखादे 2 प्रश्न अवघड असतात, ते सगळ्यांनाच अवघड जाणारे असतात। त्यानंतर जीके मध्ये सुद्धा प्रश्न कशावरती येत असतात, कोणत्या कॉन्सेप्ट वरती असतात ते कळालं पाहिजे। आता ही सगळी थेरी तुम्हाला या विषयाची कंप्लीट करायची आहे। गणित बुद्धिमत्ता सगळे टॉपिक हळूहळू कव्हर करून घ्यायचे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये। विज्ञानचं सुद्धा रोज 1-2 तास विज्ञानला द्यायचं आहे, महत्वाचे घटक वाचत राहायचे। जीकेचे सुद्धा रोज अतिशय महत्वाचे असलेले घटक तुम्हाला वाचायचे। हे तुम्ही एखाद्या पुस्तकातून करू शकतात, बरोबर आहे। त्यासाठी एखादं गाईड असेल, त्या गाईड मधून तुम्ही कंप्लीट करा। म्हणजे आपला जसा महाराष्ट्र पब्लिकेशनचा अग्निवीर राजमार्ग आहे, याचा फायदा खूप जास्त मुलांना झालेला आहे। यामध्ये सगळी थेरी दिलेली आहे। काय दिलेली आहे? थेरी दिलेली आहे बघा। म्हणजे तुम्हाला समजा गणित या विषयावरती कोणकोणते टॉपिक आहे ज्यावरती प्रश्न येतात, शॉर्ट बट स्वीट पद्धतीनं एवढं पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे बघा। ठीक आहे, अग्निवीर राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन सर्व विषयाची थेरी दिलेली आहे। विज्ञान असेल, जीके असेल, सगळं सुटसुटीत पद्धतीने दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सांगतोय मी तुम्हाला बघा, जो मंत्र असणार आहे ना तुम्हाला सिलेक्शनसाठी, तो असणार आहे इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती
इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी जे सॅम्पल पेपर टाकलेले, त्या सॅम्पल पेपरचा जेवढा चांगला अभ्यास करता येईल तेवढा चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, विज्ञान असेल, प्रत्येक विषयाला तुम्हाला खूप जास्त वेळ त्या ठिकाणी द्यायचा आहे. कारण 70 ते 80% प्रश्न हे याच सॅम्पल पेपर मधून येत असतात, याच पॅटर्न नुसार येत असतात. बऱ्यापैकी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपल्याला रिपीट झालेले दिसतील, जीकेचे पण काही प्रश्न रिपीट झालेले असतील आणि याच वारंवार विचारल्या जाणाऱ्या कन्सेप्ट वरती तुमचा पेपर तयार होत असतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय, जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जीडी असेल, नर्सिंग असेल, त्याचबरोबर ट्रेड्समॅन असेल, वुमेन मिलिटरी पोलीस असेल, हे सगळे पेपर चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे. आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी हिंदीमध्ये दिलेले, इंग्रजीमध्ये दिलेले, त्याचे उत्तर सुद्धा दिलेले नाही. आणि याचा फटका आपल्या महाराष्ट्रातील मुलांना बसत असतो, कारण त्यांना हिंदीमधून सायन्सचे काही शब्द कळत नाही. चांगल्या चांगल्या लोकांना सायन्सचे जे काही शब्द हिंदीमध्ये दिलेले असतात ते कळत नाही. गणित आपण लहानपणापासून मराठीमध्ये गणित शिकतोय, विज्ञान मराठीमध्ये शिकतोय आणि हिंदीमध्ये अभ्यास करायला गेलो, पेपर द्यायला गेलो तर आपल्याला नक्कीच अवघड जाणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे की ते सगळे जे काही जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरचे जे पेपर आहे ते मराठीमध्ये आपण भाषांतरित करून, ट्रान्सलेट करून तुम्हाला अंतिम उत्तर सूचीसह दिलेली आहे. म्हणजे अचूक अशी उत्तर सूची दिलेली आहे खाली. असे तुम्हाला एकूण 77-78 पेपर मिळणार आहे. हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासले, प्रत्येक प्रश्न सोडवला, विश्लेषण केलं तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होणार. एकच पुस्तक 70-80% अभ्यासक्रम कव्हर होतोय आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की परीक्षा पास होण्यासाठी 60 ते 70% भरपूर झाले तुम्हाला. जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं तर जास्तीत जास्त 70, 75, 80% जरी मिळवले तर सिलेक्शन फिक्स होतंय आणि तेवढा बऱ्यापैकी पेपर एकाच पुस्तकामधून येतोय. तुम्ही अगोदर एक आर्मी अधिकाऱ्यांचा व्हिडिओ बघितला असेल की आम्ही आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती 30 सॅम्पल पेपर टाकणार आहे, त्या पेपरचा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला, पेपर सोडवले तर 70 ते 80% अभ्यासक्रम त्यांचा तिथूनच कव्हर होणार आहे. त्याच उद्देशाने महाराष्ट्रातील मुलांना सोपं जावं, परीक्षा मराठीमध्ये देता येत असते म्हणून हिंदीमधले पुस्तकं वाचून डोक्याची खिचडी करू नका. जे वेगवेगळ्या ऑफलाईन अकॅडमी आहे तिथील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी सुद्धा मुलांना मराठीमधलं हे पुस्तक रेफर करा, जेणेकरून त्यांना सोपं जाणार, अभ्यासक्रम कव्हर होणार आणि सिलेक्शन त्या ठिकाणी फिक्स होणार आहे. सगळे जे काही प्रश्न आहे मराठीमध्ये दिलेले, खाली अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर सूची दिसते बघा. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं अचूक असं उत्तर दिलेले, तुमचा सराव होणार, रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे. आणि याचाच तुम्हाला जर संदर्भ अभ्यासायचा असला किंवा चांगल्या पद्धतीने अजून तयारी करायची असली तर अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक आहे, याच्यामध्ये थेरी दिलेली आहे सगळी. हे दोनच पुस्तकं यूज करून तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवू शकतात. पण हे अतिशय जास्त महत्वाचं आहे, कारण तुमचे 70 ते 80% प्रश्न इथूनच येतात. प्रश्न रिपीट होतात, पॅटर्न रिपीट होतो, सिंपल तेच प्रश्न असतात. थोडेसे विज्ञानचे वगैरे ते अवघड असतात, त्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे, त्या विषयाला जास्त वेळ द्यावा लागणार. ठीक आहे. मग अशा पद्धतीने नियोजन करा. आता तुमच्याकडे पुढचे 5 महिने, तर या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, संपूर्ण तुमचा जो की सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो कव्हर करू शकतात. अभ्यासक्रम कव्हर करून तुम्हाला रोज 1-2 पेपर सोडवत राहायचे. रोज आतापासूनच सवय लावायची. हे पुस्तक घ्यायचं, सराव प्रश्न किंवा दुसरं घ्या, कोणतंही जे तुम्हाला उपलब्ध असेल ते, पण त्यामध्ये जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरचे सगळे पेपर पाहिजे. ठीक आहे. आणि ते पेपर रोजचे तुम्हाला 1-2 सोडवायचे, 1-2 सोडवायचे. आतापासून तुम्हाला सवय लागणार, आतापासून तुमचा सराव होणार आहे. आला का लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रम कंप्लीट झाल्यानंतर रोजचे तुम्ही 5-5 पेपर सोडवा, काही फरक नाही पडणार ना. म्हणजे एवढं सगळं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही पुढे अग्निवीर होणार आहे. अग्निवीरांची नोकरी एवढी बेस्ट आहे, पुढे त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहे. SSC GD असेल, वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस असेल, रेल्वे असेल, सगळ्या ठिकाणी त्यांना स्पेशल जागा असणार आहेत. काही ठिकाणी परीक्षा सुद्धा द्यायची गरज नाही, डायरेक्ट ते परमनंट होऊन जाणार आहे. जसं की SSC GD मधून BSFच्या पोस्टवरती, CISFच्या पोस्टवरती, आसाम रायफलच्या पोस्टवरती. त्यासाठी तुम्हाला अग्निवीर व्हायचंय अगोदर. आणि ज्यांची नुकतीच 10वी झालेली असेल त्यांनी तर आतापासून तयारीला लागा, कारण भरती आल्यानंतर आपण जागी होत असतो. म्हणजे आपला नळडा क्वालडा पलडा, तहान लागली की आपण विहीर शोधतो. मग विहीर खंदायची, तिला वेळ लागायचा, झालं कल्याण. म्हणून आतापासून तयारी करा. पुढचे 5 महिने
या 5 महिन्यामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर आपलं पुस्तक घेऊ शकतात, दुसरं घेऊ शकतात, पण तयारी थांबवू नका तुम्ही ना. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण अग्निवीर भरतीसाठी फ्री लेक्चर्स आपल्या युट्यूबवरती काही घेणार आहे. त्याचबरोबर जी काही महत्त्वाच्या अपडेट येत असतात, माहिती असते, पदाबद्दल माहिती असते, ती सगळी आपण डिफेन्स फॅक्टरी युट्यूबला देणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने कव्हर करायचंय आणि अभ्यास करत असताना या 5 स्टेपमध्ये अभ्यास करायचं. पहिलं म्हणजेच काय, PYQ. आणि हे PYQ कोणते असणार आहे, जे जॉईन इंडियन आर्मी वरती ओरिजिनल पेपर टाकलेले, सॅम्पल पेपर टाकलेले, हे सॅम्पल पेपर आपल्याला दिशा दाखवणारे पेपर आहे. परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, कोणते घटक विचारले जाऊ शकतात, पॅटर्न काय असू शकतो, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असू शकते, ते आपल्याला कोण सांगणार आहे रे, हे सॅम्पल पेपर सांगणार आहे. म्हणून सॅम्पल पेपरचं एक पुस्तक तुमच्याकडे सुरुवातीलाच असणं गरजेचं आहे, जेणेकरून वाचायचं काय, कोणत्या घटकावर प्रश्न येतात, अभ्यास कशाचा करायचा ते कळणार. आणि दुसऱ्या नंबरला तुम्हाला टॉपिकची लिस्ट काढायची आहे. समजा गणिताच्या संख्या टॉपिक आहे, संख्या टॉपिक वरती प्रश्न येतात, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, ज्या ज्या टॉपिक वरती प्रश्न येतात त्याची लिस्ट बनवा विषयावाईज. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, विज्ञान असेल, जेणेकरून तुमचा अभ्यास हा परीक्षा भिमुख होणार आहे. जे परीक्षेला विचारलं जातं, परीक्षेपुरतं मर्यादित असतं, तेवढा चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार, रिव्हिजन होणार. सिलेक्शनसाठी तेच महत्वाचं असतं. आणि हा टॉपिक सोडवत असताना तुम्हाला काय करायचंय, समजा मी संख्या टॉपिक अभ्यासला तर या टॉपिक वरती आधारित प्रश्नांचा सराव करायचा. मग यातून करू शकतात, किंवा आपलं जे गाईड आहे त्या गाईडच्या खाली प्रत्येक टॉपिकच्या खाली 20, 25, 30 प्रश्न दिलेले, जे वारंवार विचारले जाणारे असतात आणि तिथूनच बऱ्यापैकी प्रश्न येत असतात. मग अशा पद्धतीने टॉपिक तयार करा. त्याच्यानंतर काय करायची, तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायची वारंवार. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जेवढे हे 50-50 प्रश्नवाले पेपर सोडवता येईल तेवढे सोडवायचे. शेवटी तुम्ही 40-50 पेपर सोडवलेच पाहिजे आणि दिवसातून एक तरी पेपर सोडवला पाहिजे. आतापासून सवय लावली पाहिजे. 100% तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे. फक्त एवढं सिलेक्शनसाठी करायचंय, अभ्यास करत राहायचंय. महत्वाचे टॉपिक काढायचे, प्रत्येक विषयाचे महत्वाचे टॉपिक काढायचे आहे आणि त्या टॉपिकचा अभ्यास करत राहायचा. काही अडचण असली तर आपण आहोतच. अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्हाला विचारा. या बुकची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फक्त बुकची लिंक असं तुम्हाला टाईप करायचंय. तुम्हाला आम्ही त्या बुकची लिंक पाठवून देऊ. फक्त तुम्हाला कमेंट करायचंय बुक लिंक म्हणून. ठीक आहे. एकदा जवळच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही हे पुस्तक बघा. कोबरा एडिशन, महाराष्ट्र पब्लिकेशन, अग्निवीर असं पुस्तक आहे. मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्यायचंय. मराठीमधून सगळे पेपर दिलेले. मराठीतील, महाराष्ट्रातील मुलांना आता हिंदी अभ्यासाची बिलकुल गरज नाही, कारण मराठीतून प्रश्नसंच चांगल्या पद्धतीचा उपलब्ध झालेला आहे. ठीक आहे. अजून काही अडचण असली तर कमेंटमध्ये विचारा. येणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास तुमचा डिफेन्स फॅक्टरी युट्यूबला कव्हर करून घेऊ. इंस्टाग्रामच्या चॅनलला सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण आपण तिथं त्या ठिकाणी ज्या काही अपडेट्स असतात महत्वाच्या, त्या अपडेट्स तुम्हाला देत असतो. ठीक आहे. आता थांबूया आपण. आपल्या डिफेन्स फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की त्या ठिकाणी शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.